स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सगळ्यांनी श्रवण सेवा रुजू करावी. अध्याय 9. कथासार. शंकरराव राजे राय बहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनार्थ येत असत. ब्राह्मणादी चारही वर्णाचे, पारशी वनादिक विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत. त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे. येथील गर्दीत आपापल्या श्री स्वामींचे दर्शन कसे घडावे या विवंचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरणी सोबत झाली. सुंदराबाई लोभी वृत्तीची होती. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली. तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाचा खात्रीशीर योग जुळवून आणण्याबद्दल 2000 रुपयांची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावासोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते. तिथे एका कबरीमध्ये छाती टाकून ते निजले व म्हणाले, आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले. फकीरांना खाना दिला. कबरीवर कफनी चढवली. पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुनिंबाच्या पानात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले. शंकररावांनी तसे करताच अल्पावधीतच त्यांची ब्रह्मसंबंधाची व्याधी निमाली व ते व्याधीमुक्त झाले. पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन 10,000 रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुनेगच्चीचा मठ म्हणजेच राजेरायण मठ बांधवून घेतला. तर 9व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की परोपकाराची वृत्ती बनेल, हातून दान धर्म घडतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 10. कथासार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अध्याय कथासार 10. आपल्या पाठीशी पूर्वपुण्याई होती म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहे. हावेरी येथे बाळप्पा नावाचे सराफीचा व्यवहार करणारे सुखवस्तू यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते. वयाच्या 30 नंतर एकाएकी त्यांचे मन संसारातून विरले. त्यांना परमार्थाची ओढ लागली. त्यांचे मन प्रपंचात रमेना. प्रपंच क्षणभंगूर असून त्यातील सुख सौख्यामागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक परमार्थाकडे वळण्याचा निश्चय त्यांनी केला. एका रात्री स्वप्नदृष्टांतांमध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळप्पाने सोलापुरास जातो असे कारण देऊन घरदार सोडले आणि सद्गुरूंच्या शोधार्थ ते बाहेर पडले. मजल दर मजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले. मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. त्यांचा पूर्व परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असे ईश्वर भक्त ब्राह्मण गृहस्थ राहत होते. पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हार दीक्षितांनी श्री शंकरांचे 12 वर्षे तप केले. तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले. साक्षात श्री शंकर मल्हार पत्नींच्या पोटी जन्म घेते झाले. या बालकाने 8व्या वर्षी मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले देवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशव्यांचे राज्यालयाला गेले. या चिदंबर सत्पुरुषांनी केलेल्या महायज्ञ सोहळ्यात आपण तूप वाढण्याचे काम केले असे खुद्द श्री स्वामींनी कथन केले होते. अशा या पावन पुण्यशाली मुरगोड क्षेत्रातील चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळप्पा दाखल झाले. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर 10व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की प्रारब्धात संततियोग अनुकूल असल्यास अपत्य प्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ सर्वांना.